चेतन मोराडे, विक्रांत श्रवण मोराडे, गणेश मोराडे, जयंत खांडे, अनिल शिंदे, चैतन्य खांडे, प्रफुल्ल मोराडे, दिनेश मोराडे, विजय कनोटे, अनिल मोराडे, राजू मोराडे, पार्थ जाधव, प्रकाश जाधव, रुपेश मस्कर मोराडे, महेश मोराडे, मनोज परेकर, राकेश मोराडे, दिगंबर मोराडे, तेजस मोराडे, यशवंत मोसे, पंकज मोराडे, मनोज भांडे, गौरीकेश मोराडे, नितीन ठाणे, प्रकाश मोराडे, महेश जाधव मोराडे, पप्पू पवार, गुरुनाथ वाघमारे, अनुज पवार, अजय वाघमारे, नीरज पवार, रामदास पवार आणि पुनर्शैच्या माजी सरपंच गुलाबराव पवार या कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश होते। आपल्या सगळ्यांचं मी आमदार महेंद्र ठोरवे यांच्या वतीनं व शिवसेना पक्षाच्या वतीनं तसेच तालुक्याच्या वतीनं आपलं सर्वांचं पक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। खास करून माजी सरपंच गुलाबराव मोराडे आणि माजी सरपंच अनेक कार्यकर्त्यांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश झाला आहे। आपल्या सगळ्यांचं शिवसेना पक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज की आमदार तुर्वे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार तुर्वे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सामोरं जात आहोत, परंतु जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून 6च्या 6 जिल्हा परिषद शिवसेना लढत आहे आणि खालापूरला 2 जिल्हा परिषद अशा एकूण 8 जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये शिवसेना महायुती करून या ठिकाणी लढत आहे। परंतु आज एकंदरीत वातावरण पाहता कळंब असेल, नेरळ असेल, उमरोली असेल, सावेळे असेल, पाथरज असेल आणि राहिलेला वेणगाव जिल्हा परिषद हे सगळे 6च्या 6 जिल्हा परिषद अतिशय शिवसेना सक्षमपणे या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अतिशय उत्साहित वातावरण सगळ्या ठिकाणी आहे। म्हणजे जे काय मनसुबे ज्या विरोधकांनी त्या ठिकाणी बाळगलेले होते की विधानसभेचं मतदान एकत्र केल्यानंतर आम्ही मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजयी होऊ, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये स्थानिक उमेदवार कसा आहे त्याच्यावरती ते मतदार त्या ठिकाणी होत असतो। विधानसभा, लोकसभा या निवडणुका वेगळ्या असतात आणि म्हणून जे वातावरण आता बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे की संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार शिवसेना, भाजप, RPIनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षांनी दिल्यामुळे चांगली फाईट या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। आणि आपण समोरून जर पाहिलं की जे उभाटा म्हणून स्वतःला निष्ठावंत म्हणून समजत होते त्यांनी तर आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह त्या ठिकाणी घेतले। आपण पात्रजला बघितलं, राजाराम शेळके हा साधू म्हणून स्वतःला समजत होता आणि ती लुंगी भगवी उतरवली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ त्यांनी बांधलं। आणि त्यामुळं नीतिमत्ता सोडून त्या लोकांनी ज्या उमेदवारी घेतल्या, प्रदीप ठाकरे, काल्या ठाकरे हा सुद्धा खोटारडा माणूस यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवार त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ज्यांनी शिवसेनेशी बेमानी केलेली आहे, ज्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ घेतलेले त्या ठिकाणचा असणारा निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादीच्या घड्याळावर मतदान करणार नाही। मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, त्यांचा पराभव त्या ठिकाणी अटल आहे। कदाचित ज्या ठिकाणी जे काही उमेदवार बाकीचे उभे आहेत त्यांची आमची फाईट त्या ठिकाणी होत आहे, परंतु हे उमेदवार घड्याळ चिन्हावर त्या ज्यांनी घेतलेले ते नक्कीच त्या ठिकाणी पराभूत त्या ठिकाणी होणार आहेत ना। अशा पद्धतीने
जे आता 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्ड अतिशय फाईटला त्या ठिकाणी आलेले आहेत. पंचायत समिती या ठिकाणी श्वेता प्रसाद थोरवे या पंचायत समिती वेनगाव गणातून उमेदवारी घेतलेली आहे. त्या आमच्या सुनबाई आहेत. अतिशय चांगलं वातावरण मनुष्यची सुनबाई आमची त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि आज भानुदास बोराडे आणि संपूर्ण हलिवलीतील असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा माझ्याबरोबर शिवसेनेवर विश्वास दाखवून आज सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेचं स्वबल हे आता दिवसेंदिवस या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या माध्यमातून वाढत चाललेलं आहे. आणि हे आपण त्या ठिकाणी पाहत आहात. आणि याचा रिझल्ट आपल्याला येत्या 7 तारखेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल की अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ज्या विरोधकांनी सांगितलेलं आहे की 4-4 हजार मतांनी आमच्या सीट लागतील त्या ठिकाणी माझा शिवसैनिक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढत आहे, निष्ठेने त्या ठिकाणी लढत आहे. आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या 6च्या 6 जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना, भाजप, RPI महायुतीचाच त्या ठिकाणी भगवा फडकेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण कर्जतमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जिल्हा परिषद वॉर्ड त्या ठिकाणी आहेत. हे दोन्ही जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना त्या ठिकाणी जिंकणार आहे. शिवसेना, भाजप, RPI महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे. अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. वेनगाव पंचायत समिती ही पूर्वीपासूनच थोरवे परिवारांचा असणारा त्या ठिकाणचं सगळ्यांचा संपर्क मनुष्यचा तो असणारा निवडून आलेला वॉर्ड त्या ठिकाणी आहे. त्यावेळेला आम्हाला त्या वेनगाव पंचायत समिती गणातील सगळ्याच आमच्या गावांनी मनुष्यला त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं. हा इतिहास आपण राजकीय सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की आमची राजकीय सुरुवातच मनुष्यची ती पंचायत समिती जिंकून आम्ही त्या ठिकाणी केलेली होती. आणि ही पंचायत समिती माझी मिसेस त्या ठिकाणी लढलेली होती. आणि अशा पद्धतीने बाहेरचे हे लोक आहेत, आम्ही बाहेरचे नाहीत तिथे. तो आमचा वॉर्ड आहे, तो आमचा हक्काचा वॉर्ड त्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो वॉर्ड पुन्हा एकदा शिवसेनेचाच त्या ठिकाणी भगवा फडकणार आहे. त्यांना म्हणा तुमच्या वॉर्डची तुम्ही काळजी घ्या. आम्ही त्या वॉर्डमध्ये आम्ही ज्या पद्धतीचं काम सुरू आहे तुम्हाला याचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल की कशा पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण वॉर्डमध्ये त्या ठिकाणी करत आहोत.